निलंगा नगर परिषदेत संतापाचा स्फोट, महापुरुषांच्या प्रतिमांचा अपमान, प्रशासनावर गंभीर आरोप. निलंगा नगर परिषदेत महापुरुषांच्या प्रतिमांबाबतचा मुद्दा आता तीव्र स्वरूप धारण करत असून शहरात संतापाची लाट उसळली आहे. नगराध्यक्षांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा न लावता स्थानिक आमदारांचा फोटो लावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मंजू निंबाळकर यांनी केला आहे. त्या पुढे म्हणतात की महापुरुषांना स्थान नाही आणि नेत्यांचे फोटो लावले जातात, हा कोणता आदर्श, असा थेट सवाल उपस्थित करत या प्रकारचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष सौ मंजू हिरालाल निंबाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जाहीर केले की जर नगर परिषदेला महापुरुषांच्या प्रतिमा लावता येत नसतील तर आम्ही स्वतः त्या प्रतिमा देऊ, पण महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. या मुद्द्यामुळे शहरात तीव्र भावना व्यक्त होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांना योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका वंचितने घेतली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सभापती सौ सोनाली हाडोळे यांच्यावर समाज माध्यमांद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. वंचित बहुजन महिला आघाडीने स्पष्टपणे सांगितले आहे की पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विभागाच्या प्रमुखांकडून अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत गंभीर आहे. त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला गेला पाहिजे. याबाबत निषेध व्यक्त करीत त्यांच्या कार्यालयासमोर पत्रक चिकटवून इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही मुद्द्यांच्या निषेधार्थ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेत जाऊन पाणीपुरवठा सभापतींच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे पत्रक चिकटवून संताप व्यक्त करण्यात आला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणामुळे आता नगराध्यक्ष आणि प्रशासनावर थेट बोट ठेवले जात आहे. महापुरुषांच्या सन्मानाचा प्रश्न असो किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रकरणांचा मुद्दा, प्रशासनाने आता स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई नाही तर आंदोलन. वंचित बहुजन महिला आघाडीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की महापुरुषांच्या प्रतिमा तात्काळ कार्यालयात लावाव्यात, पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा घ्यावा, समाज माध्यमांवरील प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा निलंग्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल. आजचा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, तो महापुरुषांच्या सन्मानाचा, समाजाच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाच्या लढ्याचा आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतं हेच ठरवणार की निलंग्यात सन्मान जिंकणार की संताप उफाळणार. हा, तुमचं म्हणणं नेमकं काय संघटनेचं? हा, म्हणजे राजकीय नेत्यांचे फोटो नको आहेत तुम्हाला? त्यांचा प्रश्न कसा आहे? हा, म्हणजे तुमचं म्हणणं महापुरुषाचे फोटोचा आग्रह आहे तुमचा? हा, इथे का नाही? बद्दल समाज माध्यमामध्ये त्यांनी ज्या प्रकारे शब्दप्रयोग केलेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांचा इमोजी म्हणतात त्याला जो टाकलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना आम्ही सकाळपर्यंतची वेळ दिली होती की आपण आपली माफी मागा म्हणून. त्यांनी माफी मागणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. आम्ही आज त्यांच्या दालनाबाहेर आलेलो आहोत. हे त्यांचं दालन आहे, त्या इथं उपलब्ध नाही आहेत. बहुतेक रिकाम टेकडे धंदे करत बसलेले आहेत. निलंग्याच्या जनतेची त्यांना जाण नाही आहे प्रश्नाची. तर आम्ही हे त्यांना आपल्या माध्यमातून मी त्यांना वॉर्निंग देत आहे. सध्या उद्या जयंती आहे. उद्या जर त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करतील न करतील माहिती नाही, पण ते अभिवादन करत असतील नसतील तर त्यांनी तिथं एक व्हिडिओ करावा आणि जाहीर माफी मागावी. नसेल तर 18 तारखेला वैयक्तिक आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा नेणार आहोत. आमचे सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सोबत आहेत. आम्ही महिला आघाडी असेल, सर्व आघाड्यामार्फत आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा नेणार आहोत आणि त्यांना या व्हिडिओ मार्फत आम्ही वॉर्निंग देत आहोत. आपण उद्या जाहीर माफी मागा, नसा 18 तारखेच्या मोर्चाला आपण सामोरे जा. आणि हे निषेधाचं कागद आम्ही आपल्या दालनाबाहेर चिटकावत आहोत.
फोटोवरून बाकी महापुरुषांचे फोटो नाही म्हणजे कुणाचा काही आदरच नाही का? आपली नगरपालिका येऊन 6 महिने झाला आता, सगळे कारभार चालू आहे. असं नाही किती वेळ लागणार आहे? मी सप्रेम भेट देऊ का सांगा? त्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आता आणि अशी जयंतीसाठी करावं लागेल. आम्ही तुम्हाला जबरदस्ती फोटो लावा म्हणणं म्हणजे की खूप अवघड आहे. कारण ते खेदजनक बाब आहे. तुम्ही ऑलरेडी लावायला पाहिजे सर्व महापुरुषांचे फोटो. हे आपल्या बाकीच्या कुठल्या फोटो आमचा विरोध नाही, पण छत्रपती शिवरायांचे, महात्मा फुलेंचे, अण्णाभाऊ साठेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा आणि फुलेंचे बाबा चला फोटो म्हणलं, आजचे पाहिजे. तुमचं अभिनंदन, तुम्ही महिला सभापती केला त्याबद्दल पण अभिनंदन. जरी आपले राजकीय मतभेद जरी असले तरी पण महिला असून पण जराशी मनमानी विधेयकामध्ये चालू असेल तर समाज माध्यमामध्ये अशा प्रकारचे उत्तर येत असतील तर हे फार अतिशय घातक आहे. अगोदरच विधेयकाचं नाव बदनाम आहे, त्यात अजून हुकुमशाही जर चालू झाली विधेयकामध्ये तर अवघड आहे सर. सर्वसामान्य पत्रकाराने एक व्हिडिओ करून टाकला की बाबा पाणी येत नाही माझ्या घरापर्यंत, तर त्याला तुम्ही उत्तर काय दिलं पाहिजे? बाबा काहीतरी चुकलं असेल, कुठलं असेल पाहिजे, आम्ही दुरुस्त करून देऊ हे उत्तर पाहिजे. तुझ्या नळाला तुटी नाही, तुझं फलाना आहे, तुझ्यावर केस करतो, तुझ्यावर दंडात्मक कारवाई करतो, दंडात्मक काय तुझ्या मुली करतो, हे असं बोलणं योग्य आहे का? नाही आणि तुम्हाला जर आणि ते बोलत असताना तो व्यक्ती काय म्हणतोय, ताई तुम्ही संविधानिक पदावर आहात, तर ही काय म्हणते ताई? ही ताई काय म्हणते? येऊ नये असं आम्ही स्पष्ट ठराव घेणार आहे. आता मी बोलते की हा ठराव अगोदरच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये झालेला आहे. एक मिनिट, आपण नवीन आहात, नवीन नगराध्यक्ष असतात, मला मान्य आहे, पण इथले कर्मचारी इथं जे ठराव झालेले असतात ऐका त्याचा अभ्यास आपल्याला सांगितलेला असतो, आपण किंबहुना करायला पाहिजे. सीओ कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हा ऍप्लिकेशन येतो तर सीओ साहेब सांगतात की असा आपण देऊ शकत नाही म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही आता ठराव घेणार आहेत हा विषयच नाहीये. तुम्ही ठराव असा घ्या की ते सगळ्यांसाठी उपलब्ध राहील असा आपण ठराव घेणार आहेत का? नाही कारण ऑलरेडी ठराव आहे. ऐका मी ऑलरेडी ठराव आहे, ऑलरेडी तो ठराव आहे आपल्या नगर परिषदेचा की ते राजकीय पक्षाला देण्यात येत नाही. आमचा आपल्यावर असा आरोप आहे की आपण आपला मित्र पक्ष होता म्हणून आपण ते सभागृह उपलब्ध करून देण्यात आलं. तसं काही सुद्धा समज करू नका. नाही तुम्ही कितीतरी तुम्ही म्हणला तरी ते जग जाहीर आहे ते आहेच का? काय नाही मध्ये आलेलेच आहे सांस्कृतिक सभागृह दिले म्हणून. तर असा आपल्यावर पण आरोप आहे की आपण पक्षपाती भूमिका घेत आहे इथली नगर परिषद. नाही तसे बोलावं पक्षपाती येणार नाही. आम्ही तर भूमिका आमची मांडत आहोत, सर्व बाकी आपला निवडणुकीचे प्रश्न ते आहे. निवडून दिलेलं आहे आणि त्यांचंच काम करायसाठी मी इथं बसलेलं आहे. आणि आता कसं निवडून दिले माहिती नाही मला. आता तुम्ही वाटलं होतं की जनतेमध्ये तुम्ही होतो. जनता कुठली आली होती ते बघावं लागणार आहे मला. जनता मतदान करायला कुठली आली होती ते बघावं लागणार आहे. हा. पण मी याच्यावर बोलते, खरं सांगते तुम्हाला. तुम्ही बस नाव बोट संविधानामुळं- बोट 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 संविधानामुळं बसणार तुम्ही. पण इतर बाबासाहेबांची मला फुट ते नाही. आवडत नाही बरं. वोट करून असं बोलायचं. बोट केलं. नाही, नाही, ते नाही नका. बोट नाही. वोट नाही असं नसतं. बोट आपण नाही. बी संविधानात पदावर आपण बी आदर्श असं नाही बोलू शकता तुम्ही. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथं नगरपालिकेत आलेलो होतो. पाणी पुरवठा सभापती सोनाली हाडोळे पाटील मॅडम च्या समाज माध्यमामध्ये जे आरेरवी चालू झालेली आहे, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे या भूमीकडे न जाता हुकुमशाही पद्धतीकडे हा निलंगा चाललेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की आपण आज माफी मागा, तर त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे की त्या माफी मागणार नाहीत. आम्ही उद्या बाबासाहेबांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना उद्या एक आम्ही संधी देत आहोत. त्यांनी जर उद्या जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्या घरावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. हे सांगण्यासाठी आम्ही ते आले असता पाणी पुरवठा सभापती आपल्या दालनात नाहीत. आम्ही त्यांच्या दारावर हे निवेदन चिटकवून आलेलो आहेत. आम्ही नगराध्यक्ष साहेबांची भेट घेतली असता तर तिथं तर अजबच आम्हाला दिसलं की एकही महापुरुषाचा फोटो नगराध्यक्ष साहेबाच्या दालनामध्ये नसावा, ही अतिशय निंदनीय बाब या निलंगामध्ये चालू झालेली आहे. आम्ही त्यांना उद्या जयंतीनिमित्त सर्व महापुरुषांचे फोटो पण देणार आहोत. आणि क्रूरपणा म्हणजे एकाही महापुरुषाचा फोटो नसताना तिथं फक्त आमदार साहेबाचा फोटो आहे. आम्ही माजी मुख्यमंत्री शिवाजीराव दादांचा फोटो आहे, आम्ही ते मान्य करू, पण फक्त आमदार साहेबाचा फोटो असावा, एकाही महापुरुषाचा फोटो नसावा, ही अतिशय लोकशाही पद्धतीला घातक आहे. हे इथं आम्ही आवर्जून सांगतो. दुसरी गोष्ट की हा जो सांस्कृतिक सभागृह
काल शिवसेनेला देण्यात आला। आमचा इथं आरोप आहे की आतापर्यंत हा सभागृह आम्हाला अवेलेबल झालेला नाही। भाजपाचा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला तो देण्यात आला का, याचा खुलासा पण आम्ही नगराध्यक्ष साहेबाकडे विचारलेला आहे। या 3 गोष्टी आज इथं आम्ही सांगितलेल्या आहेत। परत एकदा सोनाली हाडोळे पाटील मॅडमनी जर उद्या माफी नाही मागितली तर 18 तारखेला आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन जात आहोत।